Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgy on Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं पॅकेजिंग ऑफ DNA हेलिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. म्हणजे आता जेनेटिक मटेरियलसाठी सर्च चालू झाला आहे. ओके, आता आपण इथून टॉपिक थोडंसं एकदम इंटरेस्टिंग असं होतं. ओके, सो प्लीज बी थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड राहा. एक म्हणजे काय एक्सपेरिमेंट आहेत, ते एक्सपेरिमेंट जर समजले देन यू कॅन म्हणजे थोडंसं इंटरेस्टिंग राहिलं. अदरवाईज तुमच्यासाठी एकदम असा बोर टॉपिक होणार. ओके, सो प्लीज बी थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड. ओके, सर्च फॉर जेनेटिक मटेरियल. इवन दो द डिस्कवरी ऑफ न्यूक्लियन बाय मिझनर. म्हणजे मिझरनं काय केलेली, मिझरनं आहे ते न्यूक्लियन काय सांगितलं की बाबा न्यूक्लियन म्हणून न्यूक्लियसमध्ये DNA ची काहीतरी डिस्कवरी केलेली बाबा. ठीक आहे. प्रपोजिशन फॉर प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स बाय मेंडेल ऑलमोस्ट ॲट द सेम टाईम. बट DNA ॲक्ट्स एज जेनेटिक मटेरियल टूक लॉंग टू डिस्कवर प्रूव्हन. म्हणजे DNA काय म्हणते जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह व्हायला थोडंसं लय वेळ लागला. ओके, in 1926 the quest to determine the mechanism for genetic inheritance had reached the molecular level. Previous discoveries by Gregor Mendel, Walter Sutton, Thomas Hunt Morgan, numerous scientists had narrowed the search chromosomes located in the nucleus mode. But question was what was the actually the genetic material not been answered. म्हणजे काय ॲक्च्युली काय तर ते कोणीच सांगितलं नव्हतं. आता त्यातला पहिला आजचा आपण बघणार आहोत दॅट इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आज आपण बघणार ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके, लेट्स स्टार्ट. कोण आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलमधला? ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपलमधला फर्स्ट सायंटिस्ट इज द फ्रेडरिक ग्रिफिथ. GRIFFITH. ओके, फ्रेडरिक ग्रिफिथ. इन अ सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स विथ स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. ओके, काय स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी इम्पॉर्टंट. स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी हा काय म्हणतात लक्षात ठेवा की बॅक्टेरिया, हा बॅक्टेरिया लक्षात ठेवा की स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरियम रिस्पॉन्सिबल फॉर न्यूमोनियासाठी हा स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी PNEUMONIAE. ओके, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी bacterium responsible for pneumonia witnessed a miraculous transformation in the bacteria. During the course of his experiments, a living organism, bacteria, had changed in physical form. When Streptococcus pneumococcus bacteria are grown on a cultural plate, some produce smooth shiny colonies, yes, while others produce rough colonies. म्हणजे काय म्हणतंय, when Streptococcus pneumonia कल्चर एका प्लेटमध्ये ग्रो केले बाबा. म्हणजे ग्रो केले, मग त्यानंतर काय झालं, ग्रो केले तर काय करायचे, शायनी कॉलनीज म्हणजे अशा स्मूथ शायनी कॉलनीज ग्रो करायचे म्हणजे प्रोड्यूस करायचे. तर काय अदरचे आहेत ना रफ कॉलनीज ग्रो करायचे. दिस इज बिकॉज यस स्ट्रेन हॅव द म्युकस पॉलिसॅक्रॅइड कोट व्हाईल आर स्ट्रेन डज नॉट. म्हणजे रफकडे जे होते ना ॲड हे नव्हतं, काय म्हणतात म्युकस कोट नव्हता, परंतु यस स्ट्रेनकडे कोट होता. मायस इन्फेक्टेड विथ यस म्हणजे यस सोबत जर काय म्हणतात मायस इन्फेक्ट झाला देन डाय फ्रॉम, कारण यस आता सपोज म्हणजे इथं काय म्हणतं माहिती आहे का, एक न्यूमोनिया काय होता आपला कोणता न्यूमोनिया. ओके, सपोज PN न्यूमोनिया काय होता, दोन टाईप, एक यस न्यूमोनिया आणि एक सपोज R आहे. ओके, यस काय करतो शायनी आणि हे काय करतो रफ. ओके, शायनी आणि रफ. मग शायनी जो होता ना ह्याच्याकडे ॲक्च्युली कॅपॅसिटी होती की न्यूमोनिया कॉज करायची, परंतु कारण ह्याच्याजवळ म्युकस कोट होता, परंतु ह्याच्याजवळ काय होता म्युकस कोटच नव्हता ॲक्च्युली. मग त्यामुळे जर शायनी
जर ह्यानं जर काय म्हणतात माईसला जर स्ट्रेन केलं, म्हणजे ह्यानं जर माईसला अटॅक केला तर माईस मारायचा, परंतु ह्यानं जर अटॅक केला तर माईस मारायचंच नाही. सो ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी होती की बाबा काय म्हणतात म्युकस कोट असल्यामुळे याच्याजवळ कॅपॅसिटी होती व्हायरलंट व्हायचा. हा व्हायरलंट होऊन देखील याचा काही फायदा नव्हता, कारण माईसला जरी हा याने इन्फेक्ट केला, अटॅक केला तरी माईस मारायचा नाही. ओके, म्हणजे हा न्यूमोनिया कॉज करू शकत नव्हता, हा कॉज करू शकत. ओके, हेच सांगायचं. ओके, आता काय म्हणतं आहे, सपोज ए स्ट्रेन घेतला आपण. ओके, हा ए स्ट्रेन घेतला, एस घेतला, माईसला दिला बाबा. ए स्ट्रेन घेतला, माईसला दिला, माईस मेला, दॅट्स ऑल. आता बरं ठीक आहे म्हटलं, आर स्ट्रेन घेऊन बघा. आर स्ट्रेन घेतला, माईसला दिला, नाही मेला, लाईव्ह, खतम. तर काय करायचं, म्हणजे ह्याच्याजवळ काय होतं म्युकस कोट होता, मुळे ह्यो न्यूमोनिया कॉज करू शकत होता. राईट, न्यूमोनिया कॉज करू शकत असल्यामुळं माईस मेला. परंतु आर स्ट्रेनकडे काय होता, म्युकस कोट वॉज ॲबसेंट, मग तो माईसला न्यूमोनिया कॉज करू शकत नव्हता ना, त्यामुळं माईस लाईव्ह. ओके, आता ग्रिफिथ वॉज एबल टू किल द बॅक्टेरिया बाय हिटिंग देम. मग त्यानं पुन्हा काय केलं माहिती आहे का, ही ऑब्झर्व दॅट हिट किल्ड यस स्ट्रेन बॅक्टेरिया इंजेक्टेड डज नॉट किल देम. ओके, मग त्यानं काय केला, यस स्ट्रेनच घेतला परंतु याला हीट दिली. आत्ता काय करतोय बघा, यस घेतला, त्याला हीट दिली, अगेन माईसला दिलं, माईस तर लाईव्ह होता. आप क्या करने का, माईस लाईव्ह. म्हणजे त्याला जाणवलं की यस ट्रेन पण त्याला हीट दिली, म्हणजे ह्याच्यातलं असं काहीतरी होतं जे निघून गेलं, ह्याच्यातलं असं काहीतरी या यस ट्रेनमध्ये होतं बाबा, जे निघून गेलं, त्यामुळं माईस लाईव्ह राहिला. अगोदर देत होतो माईस डाय होत होता, डायरेक्ट माईस डाय होत होता. ओके, माईस डाय होत होता, राईट. परंतु ह्याला जेव्हा हीट दिली आपण, तेव्हा ह्याच्यामध्ये असं काहीतरी होतं जे निघून गेलं परंतु लाईव्ह, त्यामुळं माईस लाईव्ह राहायला. ओके, आता आर स्ट्रेनला काय होतं, आर स्ट्रेनमध्ये कॅपॅसिटीच नव्हती, त्यानं डायरेक्ट माईसला दिला, माईस लाईव्ह, त्याचा काय मरतच नव्हता. मग आता त्यानं आत्ता काय करून बघूया म्हटलं की बाबा ह्यानं काय घेतला, यस हीटच घेतला. आता ह्या आर स्ट्रेनंतर असा मरत नव्हता, मग यसला हीट दिल्यामुळे ह्यातनं काहीतरी त्याला कळालेलं की बाबा ह्यातनं काहीतरी निघून जातं आहे. राईट, मग ह्यातनं निघून जाते म्हटलं, ह्यानं काय म्हटलं, बघूया काय निघून जातं आहे. मग ह्यानं आर स्ट्रेन हा असा आपला नॉर्मल घेतला, आर स्ट्रेनला हीट नाही दिली बरं का, यस स्ट्रेनला फक्त हीट दिली, आर स्ट्रेन नॉर्मल. ओके, आता काय होतं, माईसला दिलं, माईस तर मेला, आप क्या करने का, तर मेला. म्हणजे काय सांगायचं होतं की बाबा ह्याला हीट दिली, मग ह्याला हीट दिल्यामुळे ह्यातनं काहीतरी ह्याच्यात आलं, ह्या आर स्ट्रेनमध्ये आलं, की त्यामुळे ह्यो व्हायरलंट झाला आणि ह्यानं माईसला मारलं, ह्यानं नाही मारलं. म्हणजे ॲक्च्युली ह्यातलं काहीतरी या स्ट्रेनमध्ये होतं, ह्याला हीट दिल्यामुळे इकडून निघून ह्याच्यात आलं, आणि ह्याच्यात आल्यामुळे ह्यानं ह्या माईसवरती अटॅक केला आणि माईस मेला. परंतु तेच जर अगोदर हीट दिली तर ह्यो मरत नव्हता. अगोदर नॉर्मल आर स्ट्रेन घेतला तेव्हा माईस तर लाईव्ह होता. राईट, अगोदर नॉर्मल आर स्ट्रेन घेतला, माईस लाईव्ह. परंतु तेच जेव्हा यस स्ट्रेन हीट किल्ड, म्हणजे जेव्हा त्याला हीट दिली तेव्हा आर स्ट्रेन नॉर्मल घेतलेला, पण तेव्हा माईस डाय. दॅट्स ओके. म्हणजे ह्यातनं त्याला सांगितलं बाबा काहीतरी ट्रान्सफर झालं, किल्ड द मायस डायड. मोर ओव्हर he rediscovered yes bacteria म्हणून डायड. ओके, he concluded that R strain bacteria had somehow been transformed by heat killed yes strain bacteria. Okay, some transforming principle transformed from heat killed yes strain had enabled the R strain to synthesize smooth पॉलिसॅकराइड कोट अँड बिकम व्हायरलंट. म्हणजे ह्याचा जो कोट होता ना, हा कोट ह्याच्यावरती आला आणि ह्या कोट ह्याने घेतला आणि हा व्हायरलंट झाला. कारण अगोदर तर हा व्हायरलंट नव्हता, परंतु ह्याचा कोट ह्याच्याजवळ आला, त्यामुळे हा व्हायरलंट झाला आणि देन मेला.
ओके, दिस मस्ट बी ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल. मग त्यांना सांगितलं की बाबा हे जेनेटिक मटेरियल, हावेवर द बायोकेमिकल नेचर ऑफ जेनेटिक नॉट डिफाईन्ड फ्रॉम हिज एक्सपेरिमेंट. त्याच्या एक्सपेरिमेंटमधून बायोकेमिकल नेचर तर डिसाईड नाही झालं, परंतु ह्यानं सांगितलं आहे बाबा काहीतरी ट्रान्सफर झालं आहे. मग ते ट्रान्सफर झालं आहे म्हणजे तेच जेनेटिक मटेरियल असं त्यानं सांगितलं. बस, दॅट्स ऑल. ओके, आय होप की एक्सपेरिमेंट कळाला असेल. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय घेतलं माहिती आहे का, एक सपोज स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. ओके, स्ट्रेप्टोकोकस PN, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा एक घेतला. ओके, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया घेतला. ओके, ह्याच्यात दोन हे होते. ओके, एक 2 स्ट्रेन होते, एक S स्ट्रेन एक R स्ट्रेन. मग S स्ट्रेनकडं होता ना एक म्युकस होता, ह्याच्याकडनं एक म्युकस. पण ह्याला काय नाही, हा नॉर्मल ना आपल्यासारखं एकदम अखंड सिंगल विंगल काय ह्याच्यात काय नव्हतं. ओके, मग ह्यो काय नाही एकदम निवांत मस्त राहायचा, काय नाही. ओके, हा मात्र एकदम व्हायरलंट होता. ओके, पहिल्यांदा काय झालं, ह्यो दिला माईसला दिला बाबा. हे जवळ ॲबिलिटी होती की लगे न्यूमोनिया. मग हे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आहे ना, ती न्यूमोनिया कॉज करू शकतो. मग S स्ट्रेन काय करत होता, इझिली न्यूमोनिया कॉज करू शकत होता. ओके, परंतु ते जर R स्ट्रेन इझिली न्यूमोनिया कॉजच करत नव्हता, कारण ह्याच्यावर कॅपॅसिटी नव्हती. ओके, मग S स्ट्रेन काय केला, माईसला दिला बाबा. मग माईसला दिल्यामुळे काय झालं, माईस डाय. मग ह्याच्याजवळ त्यांना काय सांगितलं की बाबा ह्याच्यातनं काय गेलं, माईस डाय झाला. आता R स्ट्रेन देऊन बघूया म्हटलं. माईसला R स्ट्रेन दिलं, माईस तर लाईव्ह राहिला. आप क्या करणे का म्हटलं. मग त्यानं काय गेम केला, तो बी हुशार होता. मग त्यानं काय केला, यसला हिट दिला. तर इथं यसला काय केला, हिट दिला. मग यसला हिट देऊन परत माईसला दिलं, तर माईस तर लाईव्ह राहिला. म्हटलं अरे आत्ता काय झालं. म्हणजे त्याला समजलं की काहीतरी ह्या यसमध्ये काहीतरी असं होतं जे ह्याच्यामधून निघून गेलं, त्यामुळं माईसला काहीच इफेक्ट नाही पडला. माईस इज लिव्हिंग. मग त्यानं परत काय म्हटलं, बघू म्हटलं आता काय होतं बघूया म्हटलं. आता मगाशी आरनं तर मरत नव्हता. मग त्यानं काय केला, यसला हिट दिली आणि R नॉर्मल घेतला. R नॉर्मल. ओके, मग त्यानंतर ह्यानं दिला अगेन माईसला दिला. त्यानंतर आलं डायड. दॅट्स ऑल. माईस डायड झाला. मग त्यानं सांगितलं, म्हणजे प्लस यस आहे बरं का इथं. मग त्यानं सांगितलं की ह्या यसमधून Rकडं असं काहीतरी ट्रान्सफॉर्म झालं आहे ज्यामुळं माईस डाय झाला. म्हणजे R हा नॉर्मल होता, R स्ट्रेन, परंतु ह्याच्यामधून काहीतरी असं आलं की जो R स्ट्रेन व्हायरलंट झाला आणि त्यामुळं माईस डायड. ओके, दॅट्स ऑल. मग त्यानं ते सांगितलं की बाबा हे काय ट्रान्सफॉर्म झालं आहे, जे ट्रान्सफॉर्म झालं दॅट इज द जेनेटिक मटेरियल. ओके, होप की यू गॉट इट. ओके ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघणार. ओके, दॅट इज ओस्वाल्ड एव्हरी मॅक्युलॉइड आणि मॅककार्टी. थँक्यू सो मच. बाय बाय.